महायुतीतील दोन्ही मित्रपक्षांचा विरोध पत्करून अजित पवारांनी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची जबाबदारी ही नवाब मलिकांकडे दिली। यानंतर पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांनी अजित पवारांचे आभार मानले। काहींनी विरोध केला असताना अजित पवार ठामपणे पाठीशी उभे राहिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर यावेळी बोलताना राष्ट्रवादीशिवाय महायुतीचा महापौर होऊच शकत नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। आणि विशेषकर मी दादाचा आभार मानतोय की काही लोक माझ्या नावानी बूमबूम करत होते की हे असतील तर आम्हाला तुम्ही नको। दादांनी ठामपणे निर्णय घेतला आहे की नवाब मलिकच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, आम्हाला तुमच्या युतीची गरज नाही आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला। त्याबद्दल मी अजित पवार साहेबांचा आभार मानतो। आम्हाला अपेक्षा आहे की आयोग याच्याकडे आज जे आम्ही पत्र देणार त्याच्याकडे ते गंभीरतेने त्या पत्राला घेतील आणि निश्चित रूपाने या निवडणुकीमध्ये आम्हाला अपेक्षा आहे की मुंबईमध्ये आमच्याशिवाय महापौर होऊ शकत नाही, ही सत्य परिस्थिती आहे। एका उमेदवाराच्या फॉर्मबद्दल 10:30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेत आहे आणि तो उमेदवार बेकायदेशीर बांधकाम त्यांनी केलेलं आहे, त्याचे पुरावे सादर केल्यानंतरही त्याच्या अर्ज बाद करत नाही, म्हणजे हे कुठेतरी कायद्याचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। आता मी अधिकाऱ्यांना बोलू इच्छितो आहे की ही लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये जे कायदे निर्माण करण्यात आलेले आहे, जे नियमावली घालण्यात आलेली आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे। या 3 वार्डाच्या बाबतीत कोर्टात आम्ही जाऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।